एका नोकराने घर मालकिनीचा निघृणपणे खून केला। या आरोपाखाली तो घरगडी भीमराव धांडे याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे आणि 5,000 रुपये दंड ठोठावलेला आहे। भीमराव धांडे हा आलोक लाहोटी यांच्या घरी काम करत असताना काही किरकोळ कारणावरून त्याने आपल्या मालकिनीचा खून केला। हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होता। परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी निर्माण करून भीमराव धांडे याने सकाळी आपल्या मालकिनीचा निघृणपणे खून केला हे न्यायालयात आम्ही सिद्ध केले। आणि या संपूर्ण खून खटल्याच्या प्रकरणात मला जिल्हा सरकारी वकील, त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील मनीष राऊत आणि बाबासाहेब इंगळे यांनी सहाय्य केलं। त्याचप्रमाणे ह्या गुन्ह्याचा सगळा तपास पोलीस उपनिरीक्षक बोंडले यांनी केला आणि आत्महत्या केली या आरोपाखाली देखील त्याला 1 वर्ष शिक्षा झालेली आहे आणि 3,000 रुपये दंड सांगितलेला आहे। जर त्याने दंड दिला नाही तर 3 महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा देखील न्यायालयाने आज ठोठावली आहे। मोर्देकर रोजी दिनांक 14 डिसेंबर 2021 ला सकाळी 10:30 वाजता आलोक लाहोटी यांची पत्नी संगीता लाहोटी यांचा खून त्यांच्या घरगड्याने केल्यामुळे या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे। या खटल्यात आम्ही एकूण 22 साक्षीदार तपासले। सगळे साक्षीदार हे परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होते। परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी निर्माण करून न्यायालयात हे आम्ही सरकार पक्षाने सिद्ध केलं की हा खून भीमराव धांडेने चिडून देऊन आपल्या मालकिनीचा निघृणपणे खून केलेला आहे आणि संगीता लाहोटी ह्या देवपूजा करत असतानाच त्यांच्याच घरामध्ये त्या एकट्या असताना त्याने खून केलेला आहे। या गुन्ह्यातला मोटिव्ह हा जो आहे, हेतू, हा आरोपीला त्याने काही आलोक लाहोटी यांच्याकडे येणारे लोकांचे फोन नंबर मागायला सुरुवात केलं ते करण्यास त्याला प्रतिबंध आलोक लाहोटींनी केला आणि त्याला चिडून जाऊन त्याकरता त्याने त्यांच्या पत्नीचा खून केला की जेव्हा आलोक लाहोटी आणि त्यांचा पुतण्या हे दोघेही पोलीस स्टेशनला गेले असताना हा एकटा आला आणि भीमराव धांडेने त्यांच्या पत्नीची चाकूंचे जवळजवळ 4-5 ठिकाणी जागेवरती वार केले।